त्याला ती भावली घेतला. हं? आणि त्या हो. भावलीने खेळत असताना एखाद्या वेळेस त्या हाताने भावली पडली तर फुटून गेली तर हा. मग तुम्हाला दुःख होत नाही काय? मग हो परमात्मा हो. देखील आपला चांगला भक्त असं काहीतरी कोणाच्या संपर्कामुळे अयोग्य कामाला लागला म्हणलं की मग अरे रे होतं. मग पुन्हा त्याला चांगल्या मार्गाला आणतो तो. हो हो हो. तो वाईट मार्गावर गेलेला देखील चांगला, म्हणून परित्राणाय साधूनाम म्हणूनच तिथं म्हणलेत ना. हा. परित्राणाय साधूनाम म्हणजे चांगलं कर्म करणाऱ्या लोकांनी जर एका चुकीने त्याच्या हातून काहीतरी पापकर्म घडलं म्हणलं तर मग त्याला पुन्हा त्याच्याकडून चांगलं काम करून ना त्याला रस्त्यावर आणतो. हो, पण वाईट करवण्याच्या मार्गाला तोच लावतो ना, सगळंच जर तो करतो मग तर, ते असं मला म्हणूनच म्हणायचं. वाईट वाईट करणाऱ्या लोकांची इतकी संख्या कशाला वाढली आहे? त्याच्यामुळेच ते काय वाढली. मर्जी. त्याच्या बर. मर्जीनेच करतो. तो त्याच्या मर्जीनेच करतो. आता हा. त्या ह्याच्यात दुर्योधन म्हणला की दुर्योधन म्हणजे दुर्वासा अधिक सगळे असे मोठे मोठे लोक येऊन विचारतात हा. दुर्योधनाला, अरे का रे तुला चांगलं काय वाईट काय हे सगळं माहित असताना देखील तू वाईट काम का करत असतोस म्हणून विचारलं हो. हा. मला दुर्योधन. मग त्या हा. सगळ्याला दुर्योधन काय म्हणतो माहितीये का? हा. देवेन के जानामि धर्मम न च मे प्रवृत्ति जानाम्य धर्मम न च मे निवृत्ति देवेन हा. केनापि हृदय स्थितेन यथा प्रवृत्तोऽस्मि तथा वहामि. तो म्हणतो धर्म काय हा. आहे ही गोष्ट मला चांगलं माहिती आहे, अधर्म काय आहे हे देखील मला माहिती आहे, पण हृदयामध्ये हा. राहणाऱ्या परमात्म्याने मला कोणत्या मार्गावर लावलेलं असं की नाही त्या मार्गाला अनुसरून मी करत जातो, मी काय करू म्हणतो तो. हम्म. हं? देवेन हो. केनापि हृदय स्थितेन यथा प्रवृत्तोस्मी तथा वहामी म्हणतो. कोण? दुर्योधन. पापिष्ठ असणार तुम्ही तर त्या दुर्योधना एवढे पापिष्ठ नाहीये. थोडे तेव्हा थोडे. दुर्योधनच असं म्हणायला लागलाय म्हणल्यावर मग तुम्ही थोडे बहुत पाप तुमच्या हातून घडले तरच तुम्ही रडायला लागलाय. हा. अहं. कळतं पण वळत नाही असं. काय करवत असतो तोच करवतो. आपलं जर हम्म. वेळ चांगली आली आपल्यावर आपलं हे नशीब चांगलं असलं तर परमात्मा आपल्याला चांगल्या रस्त्यालाही लावतो. हम्म. कोणालाही हे चांगल्या रस्त्याला लावायचं असलं तर थोडं शासन करावंच लागतं. बैल जरा मार्ग वळला म्हणलं तरी रस्ता चुकला म्हणलं की मग तिथं बसलेला काय करतो, चहा घेऊन हाणतो, हे चल तिकडे जाऊ का इकडे चल असं म्हणतो की नाही. हम्म. तसं असतं. हो. हं. हम्म. तेवढं ते चाबूक मार खाणे नावाचं दुःख आहे की नाही तेवढं दुःख आपल्याला भोगावं लागतं. भोगावं लागते. आणि तसं भोगल्यावर मग आपल्याला कळतं अरे आपण केलेलं चूक केली बरं का म्हणून वाटतं मग. हो. हम्म. चांगल्या रस्त्याला यायला हे पाहिजेलच. काय वाईट आहे काय चांगलं आहे हे आपल्याला कळावं लागतं. आणि ही हम्म. गोष्ट देवतांना तसं सगळं कळून घ्यायची गरज नसते म्हणे, बाकी सगळं फक्त मनुष्य लोकांना या लोकांमध्ये असणाऱ्या लोकांनाच ही अवस्था असते. हम्म. हो. अजून कोण काय म्हणतात? हे बरचस हम्म. मध्ये राहिलेलं आहे ते आपण नंतर बघूया. एवढं आहे दुसऱ्या श्लोकाचं सुरुवातीला पहिल्या अध्यायात आपण खूप ओके. गॅपने सुरू केलं होतं ना श्लोक. ते थोडे पुढून सुरू केले हो. मी जेव्हा नंबरिंग करत होतो सगळ्याची तेव्हा हे मिसिंग दिसलं. होय, जरा मध्ये राहिले. हम्म. उत्थापनात इथून इथून तस्य वायू अर्को. तस्य वायुरर्को अन्नम अशीतयो अन्नेन हि इदं सर्वमश्नुते. तस्य म्हणजे त्याला वायू हाच अर्कामध्ये म्हणजे सूर्यामध्ये राहून हं, प्रेरणा करत असतो. अन्नम अशीतया, अन्न हे सगळं अशीतया खाण्याची वस्तू आहे. अशीतया म्हणजे खाण्याची वस्तू. अन्नेन हि इदं सर्वम अश्नुते. अन्नाने युक्त होऊन सगळं काही हे खायला जात असतो. त्याचा अर्थ का तो
असावेव जौः सर्वम अश्नुते म्हणजे सगळं खातो. असावेव जौः उक्थम. तोच माणूस ह्या द्यू लोकांमध्ये राहून उक्त ह्या रूपाने तोच त्याच तो म्हणजे वायुदेव प्राण नामक वायू देव रूपाने जे आहे उक्त होऊन उक्त म्हणजे उच्च असणारा असा देव रूपाने वायू आकाशामध्ये राहतो. देव उक्तम अमुतः प्रदानाधी त्यांनी दिलेलं जे असतं की नाही त्या दिलेल्या गोष्टीला इदम सर्वम उत्तिष्ठती. ही सगळी गोष्ट उत्पन्न होते, उद्भूत होती. उत्तिष्ठती म्हणजे उद्भूत होती. किंच इथं जे काही आहे ते सगळं त्या वायुदेवाच्या मुळेच होत असतं. किंच तसे असा आदित्य हा अर्क हा त्याच्या अधीन असणारा कोण आहे आदित्य. आणि तो आदित्य अर्क शब्दाने वाच्य आहे. आणि त्या अर्कापासूनच अन्न उत्पन्न होतं. अर्क हा अन्नम अशीतया हा तेव्हा सूर्याने दिलेलं अन्न कोणतं आपल्याला मिळतं खायला योग्य असणार असं अन्न आपल्याला मिळतं. अन्नम अशीतया हा खाण्याचे पदार्थ. अन्नेन हि इदं सर्वम अश्नुते. अन्नामुळेच हे सगळं काही खात असतो आपण. अन्न सूर्याच्या द्वारे आपल्याला देतो म्हणून ते अन्न खाऊनच आपण राहत असतो. म्हणून आदिदैविक परमात्मा आदिदैविक सगळ्या देवांच्या मध्ये राहून आपले रक्षण कसं करत असतो हे सांगितलं येतं. आता अध्यात्म त्यानंतर अध्यात्म रूपाने परमात्मा कसं करतो. पुरुष एव उक्तम. पुरुष हाच उक्त आहे. उक्त शब्दाचा अर्थ उच्च गीयमानत्वात उक्त हा उच्च आहे श्रेष्ठ आहे अशा रीतीने म्हणला जाणार म्हणून त्याला उक्त म्हणतात. पुरुष एव उक्तम अयमेव महान. हा पुरुष म्हणजे पुरुष हा सहस्रशीर्ष हा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद म्हणून म्हणलेला तो पुरुष आहे. तो उक्त आहे. उक्त म्हणजे उच्चत्वेनं गीयमान आहे. उच्च म्हणून वर्णन केला जातो. अयमेव महान प्रजापती तोच महान आहे. महत्त्वाने वाच्य असणारा प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव देखील तोच आहे. प्रजापती ही अहम उत्तमस्मी इति विद्यात. त्या प्रजापतीला मी उक्त आहे मी उच्च आहे असं जाणून घेण्याची शक्यता त्याला येते. म्हणजे म्हणून तो जाणून घेऊ शकतो. मीच सर्वश्रेष्ठ आहे असं त्या ब्रह्मदेवाला वाटतं म्हणूनच सगळ्या खालच्या लोकांना बघतो. तो जर स्वतःला मी मोठा आहे असं नाही समजलं तर मग खालच्या लोकांना कोण पाहत. खालच्या लोकांच्याकडे पाहायचं झालं तर जो पाहतो तो त्यांनी स्वतःला आपल्याला मोठा म्हणून समजून घ्यावं लागतं. नाही समजलं तर तो खालच्या लोकांना पाहू शकत नसतो. तो मुखमेव उक्तम आणि त्या मुखाच्या द्वारे तो सगळ्यांना पाहत असतो. आणि म्हणूनच मुख हे सर्वश्रेष्ठ म्हणून सांगितलं. उच्च उच्च म्हणजे उक्त शब्दाने वाच्य आहे. यथा पृथ्वी तथा जशी पृथ्वी असते तसंच मुख हे श्रेष्ठ आहे. तसे वाघ अर्क आणि त्या मुखामध्ये काय विशेष आहे. अर्थ म्हणजे पदार्थ वाणीच्या द्वारे प्राप्त होत असते. म्हणून पृथ्वी वाणीमध्ये राहून वाणीमध्ये काय करते अन्नमाशीतया हा ते अन्न खायला लागतो. तो अशी तेव्हा खाण्याची वस्तू होते. अन्नेन हि इदं सर्वम अश्नुते. अन्नाने सगळं काही हे खायला खाणं पिणं घडत असतं. सर्वम अश्नुते म्हणून ते वाणीमध्ये सांगितलं. वाणी म्हणजे मुखामध्ये. त्यानंतर मग नासिकेच्या बद्दल नाक. वाणीच्या बद्दल झाल्यावर मग नाक आहे. नासिके एव उक्तम. नाक हेच उक्त आहे. उच्चत्वेन गीयमान आहे. तथा अंतरिक्षम तथा ज्याप्रमाणे आकाश हे श्रेष्ठ म्हणून ठरलं जातं त्याप्रमाणे नासिका श्रेष्ठ आहे. त्या नासिकेमध्ये म्हणजे नाकामध्ये सगळं असतं. तस्य प्राण हा अर्कम. आणि त्या ठिकाणी अर्क शब्दाने वायुदेव कोणत्या रीतीने राहतात कसं राहतात तर अर्क शब्दाने राहत असतात. अन्नमाशीतया ते अन्न म्हणजे खाण्याची वस्तू नाकाने खाण्याच्या वस्तू जे असतात ते सगळे वस्तू. अन्नेन हि इदं सर्वम अश्नुते. आणि ते अन्न जे दिलेलं खाल्लेलं असते ते सगळं काही स्वीकार करतो. तदेतत् प्रज्ञस्य विष्टपम. हेच प्रज्ञ असणारा जो परमात्मा प्रज्ञ शब्दाने वाच्य असणारा परमात्मा त्याचं घर आहे. प्रज्ञ शब्दाने वाच्य परमात्मा आहे.
ब्रध्नाती सगळ्यांना आपल्या बरोबर गुंफून घेतो, मिसळून घेतो, म्हणून त्या परमात्म्याला ब्रध्न म्हणतात. तदेतद ब्रध्नस्य विष्टपम. आणि त्या ब्रध्न शब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याचं विष्टप म्हणजे घर हे आहे, नाक आहे असा अर्थ. हे नाशिकाये विनतमिव. आणि तो त्या ठिकाणी कुठं राहतो माहित आहे का? नाशिकेमध्ये जे विनत म्हणजे झुकलेली झुकलेली जागा आहे की नाही, नाकामध्ये झुकलेली अशी थोडं असं झुकलेलं नाकामध्ये, म्हणजे त्याला आपण घाणा म्हणतो. हं नाकातला घाणा फुटला म्हणलं की रक्त गळतं. हं तर एतत नासिकाये विनतम विनता असं म्हणजे थोडं चुकलेली जागा जी आहे की नाही, ते त्या परमात्म्याचं स्थान असते म्हणे राहायचं. ललाटमेव उक्थम. आता त्यानंतर ललाटाच्या उक्थम म्हणतात. तथा देव तथा ज्याप्रमाणे आकाश असतं त्याप्रमाणे तस्य चक्षुः अर्कः. आणि त्यामध्ये त्या ठिकाणी ललाटाच्या ठिकाणी डोळे हे जे आहे की त्या डोळे ह्या स्थानामध्ये अर्क म्हणजे सूर्य तिथं राहत असतो. आणि तिथं अन्नमाशी त्या अन्नापासून प्राप्त झालेल्या खायची गोष्ट जी असते की नाही ते घेतो. अन्न इदं सर्व ते अन्नामुळेच सगळं काय खाण्याची गोष्ट प्राप्त होत असते. म्हणून समानम अशीतया खाण्याच्या गोष्टी तर अन्नाने सगळ्यांना समान रीतीने प्राप्त होत असतात. अध्यात्मंच अधिदैवम दैवतंच अन्नमेव. अध्यात्म परमात्मा जे स्वतः सगळीकडे राहतो आणि देवांच्या मध्ये राहून जे करवतो, हे दोन्ही गोष्टी परमात्म्यामुळेच होत असतात. म्हणून अध्यात्म देखील तोच आहे, अधिदैव देखील तोच आहे. अन्न रूपाने परमात्मा अध्यात्म रूपाने स्वतःहून राहत असतो आणि अध्यात्म अधिदैवत रूपाने देवतांच्या मध्ये राहून करत असतो. म्हणून या सगळ्याला अन्न स्वरूपाने परमात्मा करत असतो. म्हणून अन्येन हि इमानि सर्वाणि भूतानि समंतती समनंती. म्हणून ह्या अन्नानी अन्न शब्द वाच्य असणाऱ्या परमात्माने सगळे प्राणी अनंती गम अनंती सम अनंती म्हणजे सगळे समान रीतीने वागायला लागतात. इदम हे सगळं लोक त्याप्रमाणे व्यापलेलं आहे. अन्येन इमम लोकम जयती. अन्ननाम परमात्म्याच्या मुळे सगळे लोक हे लोक जिंकतात. तस्मात म्हणूनच समान शीतयः अध्यात्मं च अधिदैवतं च अन्नमेव. म्हणून समान रीती शीतय समानम अशीतय खाण्याच्या वस्तूच्या द्वारे समान रीतीने अधिदैव रूपाने किंवा आध्यात्मिक रूपाने जे आहे परमात्मा हे सगळं घडवत असतो. म्हणून अन्न शब्दाने वाच्य आहे. आद्य ते भूतानि तस्मात अन्नम प्रत्यक्षते. परमात्म्याचं नाव आहे. तदिदम अन्नम अन्नादम यमेव पृथ्वी. म्हणून हे अन्न म्हणतात. अन्न आदन करणार म्हणजे भूमी आहे. भूमीवरचे लोक त्या ठिकाणी भूमीवर येऊन सगळे काही खाणं पिणं करू शकतात. अतो हि इदं सर्वम अनुतिष्ठती. त्यामुळे सगळेच्या सगळे इथं उच्च असणाऱ्या स्थानाला प्राप्त करून घ्यावं म्हणून इच्छा करत असतात. किंच जे काही ते मोठं स्थान प्राप्त करून घ्यावं म्हणून प्रयत्न करत असतात. ते अन्न स्वरूपी परमात्म्याच्या अनुग्रहाने प्राप्त करून यद्ध किंच इदम जे काही इथं आहे ते सगळ्याच सगळं यद किंच इदम प्रोतम ओत प्रोत झालेले आत बाहेर भरलेला आहे. हम्म ओ ई खरं सांगायचं म्हणजे तद असो सर्वम अति. ते सगळं काही परमात्मा त्यांच्याद्वारे स्वीकार करत असतो. यदुकिंच आता म्हणून जे काही ह्याला सोडून दुसरं आहे प्रहिती तदीयम सर्वमती. ते देखील सगळं परमात्माच खात असतो, स्वीकार करतो. ते अन्नम म्हणून हे अन्न स्वीकार करत असतो. म्हणून याकरता अन्न शब्दाने वाच्य आहे. ते अन्नमिती याद यात्री. यात म्हणजे जात आणि घेणारा देखील तोच आहे. आता हवा आद्यो भवती. मुख्य भोग घेणाराच खरा आत्ता जो आहे ना तोच मुख्य असतो. न तस्य ईशे. त्याच्या ईशामध्ये नियमामध्ये
जे नसतंय ते काही आपण खाऊ शकत नाही. नाद्यात वैनम नाद्य हो, जे का आपण खात नसतो, जे खाण्यासारखे नसतात ते कधी खायला जातच नाही. परमात्म्याने ते खाण्यासारखे आपल्याला म्हणून स्वीकार करण्याजोगे आहे तसं ठरवलेलं नसतंय. तो तिथे राहून ना हे खावं, हे खावं, हे खाऊ नये वगैरे अशी जी बुद्धी होती ना आपल्याला, परमात्मा असून तोच बुद्धी उत्पन्न करून देतो. आणि जे खाऊ नये ती गोष्ट आपण खायला कधी जात नसतो. अरे एवढंच. अरे मग उक्त हे नाव परमात्म्याचं आहे, हम्म. हे लक्षात ठेवून घ्या. अध्यात्म आणि अन्नाचं कसं कनेक्शन ह्याच्यामध्ये वरती आलं ना, अध्यात्म सुद्धा जोडलं, मग नाग वगैरे सगळं अध्यात्म म्हणजे ज्या ठिकाणी परमात्मा स्वतः राहून घडवत असतो त्याला अध्यात्म म्हणतो. आणि ज्या ठिकाणी परमात्मा देवतांच्या मध्ये राहून देवांच्या द्वारे करवत असतो की नाही, त्याला आदिदैविक म्हणतो. आणि ज्या ठिकाणी परमात्मा सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी भूत म्हणजे प्राणीमात्रांच्या ठिकाणी राहून त्यांच्याद्वारे घडवत असतो. म्हणजे जसं तांदूळ आहे, तांदूळाचा भात होणं, भात होऊन ते आपल्या पोटात जाणं करणं, हं हे सगळे क्रिया जे घडवतो की ते प्राण्यांच्या ठिकाणी, भूतांच्या ठिकाणी, प्राणी म्हणजे वस्तू, हम्म. वस्तूंच्या ठिकाणी राहून वस्तूंच्या द्वारे आपल्याला भोग देत असतो, करू आणून देत असतो की नाही, त्याला हम्म. म्हणतात आधिभौतिक. हम्म. आधिभौतिक, आधिदैविक, अध्यात्म. नाहीतर मग आधिभौतिक रूपाने परमात्मा तिथं नसला तर मग तुम्ही आपलं नुसतं मनाने समजून घ्या की आपण अन्न केला, असं अन्न खायला लागलोय म्हणून नुसतं प्राणायाचा, अपानायचा, व्यानायचा, उदानायचा, असं म्हणायचं आहे. हं असं नुसतं मनाने म्हणून घेतलं तर ते काय होतं काय? हम्म. तर पाहिजे अन्न स्वरूपाने आधी भूतांच्या ठिकाणी परमात्मा राहत असतो हे समजून घेऊन तुम्ही खावं लागतं. हम्म. एखादा उगीच जर केला असं, काही काही लोक आचमन केलं म्हणून म्हणण्यासाठी नुसतं कानाला हात लावून घेतात. मग ते आचमन केल्यासारखं असतं, पण पाणी थोडंच पिल्यासारखं असतं. हम्म. ते जर पाणी प्यायसारखं नसलं तर मग त्यावेळेस कानाला हात. हम्म. हम्म. पण ते अन्न देखील तसंच आहे, जे आपण घेण्यासारखं योग्य असतंय ना अन्न, हम्म. ते घ्यावं लागतं. ते न घेता नुसतं आपलं त्याच्याकडे बघितलं तर झालं काय? हम्म. नाही. आधिभौतिक रीतीने परमात्मा त्या ठिकाणी राहिले जातात. म्हणून आता होम करतात काही लोक, किती लोक होम करतात. होम करताना तीळ वगैरे काही काही संकल्प करतात, मी अमक्या अमक्या पदार्थाने मी आहुती घालून मी होय हे यज्ञ करतो म्हणून संकल्प करतात. आणि करून नंतर नुसतं तुपाने आपलं आहुती घातली तर तीळ वगैरे तीळ वगैरे सगळं आपण संकल्पात सांगितलेलं असतं. हम्म. त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं असतं अमकी शांती करायची झाली तर ह्या शांतीला जे आहे हे अन्न घ्यावं म्हणून सांगितलं असतं. आता उदाहरणार्थ काही शांतीमध्ये कसं आहे, मूला नक्षत्र शांती आहे. तर मूला नक्षत्र शांतीला काय आहे, भात आणि भातामध्ये उडदाची डाळ आणि दही, काय तीळ, एवढं सगळं घालून काढून मग त्याची आहुती दिली. पण काही लोक हे भात बीत खरकट करणं वगैरे कुठं होतंय हो, दही कुठं घालणं, हे कुठं होतं म्हणून त्याच्याऐवजी ते न घालता 20 तीळ घालतात किंवा नुसतंच मनाने तूप घालून टाकलं म्हणजे झालं का? हम्म. ज्या गोष्टीला जी वस्तू घ्यावी म्हणून सांगितलं असते ती वस्तू घ्यावी. असं. म्हणून ते आधिभौतिकामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. हम्म. पदार्थांच्या द्वारे पदार्थामध्ये परमात्मा राहून स्वीकार करत असतो. म्हणून याकरता आधिभौतिक देखील बघावं. आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक रीता. आध्यात्मिक रीताने म्हणजे आपल्या आतल्यात अंतर्गत इंद्रिय जे असतात की अंतर इंद्रियांना संतुष्ट करणारे असे जे गोष्टी असतात ते सगळे आध्यात्मिक गोष्टी. हं हम्म. अरे मा